तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत असा तुमचा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज चाललंय पडेलच्या बाजारात, तर म्हटलं जाता जाता बाजार तुमका पण दाखवूया. तर आता निघतलंय मी हैसून. आता माझं वांगडी येतलो, ह्यो बघा ह्यो माझं वांगडी असा. ह्याच्यासोबत मी आता निघतलंय आणि ही माझी गरिबाची गाडी असा HF डिलक्स. मी आता पटापट हैसून निघतलंय. तर निघालंय, मी गाडीवर बसलोय त्याच्या वांगडा आणि निघते आता माझ्या प्रवासाक सुरुवात करते. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असान. तर मित्रांनो, घराकडसून निघाल्यावर बरोबर 6 किलोमीटरला या चेकपोस्ट असा, आंबेरी चेक नाको, इकडे पोलीस असतलत. तर हे आमका सतवतले, त्याच्यामुळे आपण आकडून लेफ्ट मारलाव की पडेल कॅन्टीनला जातलो सरळ. आणि बघू शकतास तुम्ही दिवसाचे किती वाजलेले आहेत, 11:15 टायमिंग आणि सूर्य डोकीरा आमच्या. तरी पण आम्ही आता चाललो, काय करणार, घरातला काम म्हटल्यावर करू गया. तर मित्रांनो, ह्या पडेलातला शेवटचा वळण इकडे राईट मारलो की आता सरळ आपण पडेल कॅन्टीनवर जातलो. आणि आता हे तुम्ही पेट्रोल पंप तुमका बघू शकतास. आता मी पेट्रोल पंप तुमका दाखवते. सगळ्यात आधी डाव्या साईडकडे पेट्रोल पंप असा. पेट्रोल पंपापासून पेट्रोल टाकूच आता आमका आता काय नाही. आता आम्ही सरळ बाजारात जातलो. सगळ्यात आधी बाजार आता चालू झालो, हे बघा गाडी दिसोक लागले. आता आता अकडसून सरळ सरळ आधी चलत राहूया. तो सर या मोटरसायकलवाल्याच्या पाठसून आपण जाऊया हळूहळू, आस्ते आस्ते जाऊया, नाहीतर आमका बाजार नाही दिसाचो. हो बघा मित्रांनो, बाजार तुम्ही आता बघू शकतास. इकडे डाव्या साईड कपड्याचं दुकान पहिलाच लागलेला असा. इकडसून आता पुढे गेलाव की वडापाव आलो, तो हो बघा वडापाव आलो लेफ्ट साईडकडे. प्रथम वडापाव माझ्या मित्राचाच दुकान असा. आणि इकडसून आता आपण आधी लेफ्ट मारूया आणि पहिले जाऊया गाडीच्या नंबर प्लेटची, कारण HSRP नंबर प्लेट आता लागतील. तर नंबर प्लेट अपडेशनसाठी मी आता चाललोय. सगळ्यात आधी जाऊया तिकडे आणि बघूया आधी काय म्हणतात ते. तर बघूया आमचा काम आधी होता की नाही. आधी पहिला तिकडे जाऊया ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. तर ड्रायव्हिंग स्कूलचे मालक नार्वेकर, त्यांच्याकडे आपण आता जाणार आहोत. पटापट आधी थंय पोचूया. आता पोचतलो 2 मिनिटाच्या अंतरावर हयचा. अकडे लेफ्ट साईड बघू शकतास तुम्ही, गाडी किती मॉपशे लागलेले आहेत, कारण ह्यो बाजार असा. आणि अकडे राईट साईडला हार्डवेअरच्या बाजूकच असा चिकटोनच. आता मी तुमका दाखवतो या ट्रकच्या पाठीमागे. अकडे ह्या बघा सिद्धकला मोटर ड्रायव्हिंग स्कूल. अकडे माझा काम असा, काम बघते आधी होता काय, नाही तर पटापट पाठी येते. तर मित्रांनो, काम काय माझा झालेला नाही आणि आता मी निघतलोय इथून. माझ्या मोटरसायकलवर पुन्हा एकदा बसलोय, मित्र चालवतो, मी पाठी आहे. आणि मी आता चाललोय रेडियमवाल्याकडे, बघते थंय तरी माझ्या काय गाडीचं काम होता काय. तवसर तुमका परतीच्या प्रवासाच्या आधी तुमका बाजार पुन्हा एकदा फिरवतोय. हे बघा बाजार असो मजबूत लागता बऱ्यापैकी, कारण ह्याका पडेल कॅन्टीन म्हणतात. आपलोच एरिया पूर्ण, काय प्रॉब्लेम नाही. आणि ही अशी आपली प्रेमळ लोका अकडे तकडे बाजार घेण्यासाठी उन्हातानासून बिचारी फिरत असतात. तर मी आता चाललोय अकडसून, परत एकदा लेफ्ट मारलास ना, या रामेश्वर मेडिकलच्या जरा पुढे गेलास की राईट साईडला आपलं रेडियमवालो मित्र असा. त्या मित्राकडे बघते माझ्या HF डिलक्सला एका जागेवर जरा टाकीवर स्क्रॅचेस इलेत. तर ते स्क्रॅचेस होतच जातात काय, बघूया काय करता आपलं मित्र, पर्याय ते का बघूया. तर सर हे टेम्पोवाले बघा आडतीड जरा धावत असतं, जरा सावधगिरीने यावा कधी येईलाच तर. आणि मामा आता वाकलेलो काहीतरी घेता, त्याच्या पाठसून आता आम्ही गाडी काढलो. मामा आमका गाडी घालत असतलो. तर ह्या आपल्या मित्राचं दुकान असा, साई श्रीपेंटर. ह्यो आपलो मित्र असा राकेश गाडी. लय उत्कृष्ट असं प्रकारचं रेडियम आर्टिस्ट हा. आणि बाकी पण आर्टिस्ट हा मी आता दाखवीन तुमका व्हिडिओत माझ्या. तर ह्या बघा मित्रांनो, ह्या त्याचा दुकान असा. दुकानात बऱ्यापैकी त्यानं सामान ठेवला ना, असं चांगल्या प्रकारे मजबूत सामान हा. आणि ह्या त्यानं एक युनिक काहीतरी पद्धत बनवलेली आहे, ह्या तुम्ही बघू शकताच मित्रांनो. यांनी काहीतरी असं युनिक पद्धतीने तो काही ना काय असा करत असता. तर ह्या संस्कृती माझे नाव या कोणाला तरी नामकरण सोहळ्याचा काम जाताना घेतला नव्हता. तर आता काम त्यांनी पूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडला, बघू शकताच तुम्ही. तर तुमचाही असा काय काम असला तर ह्याच्याकडे बिंदास येऊ शकतास. पडेल कॅन्टीनला ह्याचं दुकान आहे मित्रांनो. आणि आता ह्यो काहीतरी रेडियमचा काम करता. तर सर ह्याच्या कामाचं आपण बघूया ह्यो काय काय करता. ह्यानी आता टाटाचा लोगो मारू घेतला ना कम्प्युटरला. आता काय काय करता काय माहिती, आणखी आमका आणि किती वाजवता काय माहिती नाही आमका. तरी पण आता मरो इलावते, बसूया थोडं वेळ आणि निघूया. बघूया आमचं काम झालं तर झालं, पण करणार तो 100%, त्याच्यात काय वाद नाही. आणि आता ह्यानी काहीतरी कटिंगला टाकल्या ना असा. ह्या बघा ह्यो काहीतरी कट करता. आता ह्यो कट करत आणि टाटाचं सिम्बॉल माका वाटतं बाहेर काढत. आणि नाव पण त्यांना टाकलं ना, कोणाचं तरी घेतलं ना काम त्यांना. त्याचं आधी काम हातातलं पूर्ण होऊ दे. मित्रांनो, ह्याचं काम पूर्ण होईपर्यंत आपण मग बघत तरी राहूया ह्यो काय करता तरी काय नक्की. तर शेवटी त्यानं तो टाटाचा लोगो बाहेर काढल्यानंच, आणि काढल्या काढल्या तो आता खय चिकटवता माकाव माहित नाही. बघूया आधी ह्यो काय करता. तर ह्यानं अक्षरा कोरलेली बाहेर काढूक चालू केला आणि एक मॅट घेतला आणि त्या मॅटवर ह्याचा चिकटवून टाकला. शेवटी मित्रांनो त्याचा तेना काम जा पूर्ण केला ना. आणि आता तो माझ्या गाडीजवळ येतलो. तर माझो मित्र सांगितलं त्यानं की बाबा गाडी जरा मेन स्टँडवर लावतं की. तर मेन स्टँडवर ह्यानं लावूक घेताना शहाण्यान जो आपली चप्पलच तोडून घेतला. आता काय सांगणार, पूर्ण फाडून टाकला आणि त्याची वाट सत्यानाश लावून टाकला. आयता बघा काय केला तो, आणि दाखवता तो पट्टी बिट्टी लावून बघता. आणि ते काय सांगणार, काय करतात ते करतात.
आता मित्रांनो आम्ही आमच्या कामाकधी चालू करूया. ह्या टाकीची अवस्था तुम्ही बघू शकता. डाव्या साईडीन ह्या काय त्याच्यावर उमाटला काय समजत नाही आम्हाला. आता ह्यो याच्यावर काय करता तात्री बघूया. तो म्हणता ह्या जायत म्हणून तो काय माहिती आता काय करतो यानं ह्या काय त्या पॉलिश बिलिश घेतला आणि पॉलिश घेऊन ह्यो माका वाटतं आता रगडूक चालू करणार ते का. तर बघूया तरी कसो रगाडता तो. ह्या काय त्या कोलगेट टाईप काढल्या ना पॉलिश बाहेर बोटाक लावून घेतला. दाखवता सुद्धा आमका. माका म्हणता तोंडाक लाव तुझ्या. वाढव्या पहिला ती तुझ्या तोंडाक लाव. तर आयता बघ आयता काय त्या घासूक त्यानं चालू केला ना आणि आता चांगलं माका वाटतं काय काय करता काय माहिती पण माका वाटत नाही ह्या जाय तसा. कारण काहीतरी वेगळंच तो विषयच काय समजत नाही तो काय चिकटलेला ते का जायत नाही. धुवून बिवून झाली सगळा डिझेल बिझेल लावून पण गाडी काय ऐकूकता धूळ काय ती माती काय येता काय त्या जाऊक आता तयारच नाही. तर बघूया ह्यो आधी काय करता ह्यो आधी आपल्यापर्यंत घासून बिसून बघता येता असा म्हणता पण काय माका काय वाटत नाही की बाबा ह्या येत असा. तर बघा आता काय त्या बोटा बिटांना घासून बघता तर ह्याचे प्रयत्न चालू राहून देत. तो जर बघूया ह्यो आता काय काय करता तू काय तरी करून आमका घालवून दे बाबा असं आम्ही त्याका आता बोललोय. आता काय कसं काय घालवता काय माहिती. चला बघूया ह्यो आधी काय करतो ह्यो काहीतरी केल्यान मित्रांनो यानं काहीतरी केल्यान काहीतरी गडबड केल्यान आणि शेवटी त्या काढल्यान त्यानं आता बघा काढला घासून घासून घ्याना तरी काढता म्हणजे काहीतरी घाणच आधी लागलेली पण ती जायत नव्हती. तर आता बघूया ह्यो आणखी काय काय करता कसं कसं खैसून खैसून घासता तो बघूया तरी ह्यो काय करता. तर मित्रांनो त्यांना घासल्यान ते का त्याच्या कटरने आधी पॉलिश लावल्यान पॉलिश लावून मग हे घासल्यान आणि घासून आता परत काय करता काय माहिती. पण मित्रांनो बऱ्यापैकी गेला बघा बऱ्यापैकी गेला कारण ह्या लयच घाण दिसत होता पहिला तुम्ही आता बघितला अशा व्हिडिओत. तर पटापट आधी ह्यो घालून दिल्यानंतर लय बरा काम केला लय भारी काम केला त्यानं. कारण त्याच्याकडे आत्ता गाडी होत मॉपशी रेडियमला पण तरी पण त्यांना मचून आमका बारीकसा काम होता म्हणून ॲडजस्ट करून दिला. तर तुमचंही असा काय काम असात तर त्याच्याशी मित्रांनो कॉन्टॅक्ट करा. डोका त्याचा भारी या बाबतीत म्हणजे अगदीच नाही तर ह्या जर नाही आता जातं तर त्यांना रेडियम वगैरे मारून काहीतरी पट्टो बिट्टो मारून त्यांना कंप्लीट करून दिला नसता. असा मित्रांनो डोका त्याचा लय भारी. आता ह्यो पुन्हा ते का पॉलिश लावला त्यांनी आणि आता माका वाटतं ह्यो चोळूच्या मार्गावर असतलो ते का चांगलो घासतलो कारण थोडीशी शायनिंग येतली पॉलिशमुळा आणि काय नाही आणि जरा बरा दिसतला. तर मी त्याका आता सांगतले जरा पूर्ण टाकीकच माझ्या मारून दे तवसर ह्याच्याकडनं टाकीक मारून घेऊया. मित्रांनो गाडीचं काम झालेला असा कंप्लीट आणि गाडी काढलं मित्रांनो बाहेर आणि ह्यो आता घरात जाऊच्या मार्गावर पण तो म्हणता माका काहीतरी बाजारात घेऊचा वाईट जर थोडासा काहीतरी घेऊचा. तर ह्यो गेलो माका घेऊन निरमा पावडरवाल्याकडे आणि माका म्हणतं निरमा घेऊची तर ह्यो म्हटला चल ती पैसे देते का पैसे दिला मित्रांनो त्याका कार्ड त्याचा काम सुद्धा पूर्ण केला. निरमा बरोबर एक फ्री भांडा घेतला आणि थैसून आता निघाला भाजीपाल्यावाल्याकडे. ते भाजीपाल्यावाल्याकडे आम्ही आता घेतला कोबी त्या हवी होती कोबीवाल्याचे सुद्धा पैसे देऊन टाकला. 30 रुपयात 2 कोबी आमका दिलन आणि मजबूत कोबी मी शोधून शोधून मित्रांनो मोठे मोठे घेतले बघून आणि 2 कोबी घेऊन आम्ही पुन्हा आता रस्त्याक लागतलो. तर मित्रांनो छोटीशी खरेदी केल्यानंतर आता आम्ही चाललो परतीच्या प्रवासात. आता आमका घरची वाट दिसूक लागली 12:30 वाजलेले होते. टकलेर मरणाचा ऊन होता मित्रांनो काय सांगू तुमका लय हालत झाली. घामटो आमचं निघत होतो पुरो त्याच्यात मागा या सांभाळू घेणं लावला नव्हता या सगळा मी सांभाळत होतोय. येता येता मित्राकडनं एक रबिंग पॉलिशची डबी सुद्धा घेतलाय माका आवडली त्याची शायनिंग त्याच्यामुळे मी घेतलंय. आणि आता मित्रांनो अकडे बघू शकता ते पुन्हा आता परतीच्या प्रवासात आम्ही निघालो. अकडे लोक सुद्धा आता बरीचशी जाऊच्या मार्गावर बरीचशा जणांची खरेदी झालेली दिसता. बाजार चांगलं अगदी टकटकीत भरल्याने वाटतं खिशात पिशव्यात आपल्या आणि खिशातले पैसे त्यांका दिला आणि आता मी रस्त्याक लागलो. आता मी तेवढ्यात आता मित्र म्हणता माका पाना घेऊची तर म्हटलं हय थांबतय मी तुझा सर पाना काय तुझी घेऊन येतो. पाना मित्रांनो हाणल्याबरोबर पुन्हा आम्ही निघालो रस्त्याक आणि जैसून आम्ही सुरुवात केला होता पेट्रोल पंपापासून. हे बघू शकतास अकडे हो बघा उजव्या साईडीक पेट्रोल पंप मगाशी डाव्या साईडीक होतो आणि अकडे शेवटचा दुकान होता सीट कव्हरवाल्याचा. तर परत आता मी निघालोय माझ्या घराच्या रस्त्याक. माझ्या आता मी टाटा केलंय आणि आता मी हैसून निघालोय माझ्या घरच्या रस्त्याक. तर हे का आता सोडलंय की मी चाललंय माझ्या घरी आणि इलय मी माझ्या घरी गेट मधून गाडी घातलंय भूतूर आणि ह्या बघा बघू शकतास ह्या माझा घर. आता मी हैसून उतरतलंय आणि आमच्या ब्लॉग का आम्ही एंड करतलो. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्यावा आणि आमच्या व्हिडिओ का असेच सपोर्ट करा. सो टेक केअर अँड बाय बाय.